नमस्कार वृश्चिक राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शन करणाऱ्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गूढ, शक्तिशाली आणि संघर्षातून घडलेल्या राशीबद्दल सखोल चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे वृश्चिक रास. या राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात जे काही भोगले आहे ते सामान्य नसते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांना कसोटीला सामोरे जावे लागते. भोगलेले दिवस, तुटलेले विश्वास आणि नात्यांमधील कटू अनुभव यांनी त्यांना आतून मजबूत केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुढील काळात वृश्चिक राशींच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडणार आहेत, कपटी नातेवाईकांची खरी ओळख कशी पटेल, स्वार्थी मित्र कसे दूर होतील आणि खऱ्या संघर्षातून कसा मार्ग निघेल याचा सखोल विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ केवळ भविष्यवाणी नाही तर एक आत्मजागृतीचा प्रवास आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात अशा प्रकारचे अनुभव येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत मन लावून नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमचा पुढचा मार्ग स्पष्ट होईल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. वृश्चिक राशीचे जीवन हे साधे नसते. ते संघर्षांनी, अनुभवांनी आणि अंतर्मनाच्या खोल प्रवासाने घडलेले असते. भोगलेले दिवस हे केवळ वेदना नव्हते तर ते आत्मजागृतीचे टप्पे होते. प्रत्येक कठीण प्रसंगाने या राशीच्या व्यक्तीला अधिक मजबूत केले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेकदा विश्वासघात, अपयश आणि मानसिक ताण आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. हे दिवस जरी कठीण होते तरी त्यातून मिळालेली शिकवण ही त्यांच्या पुढील जीवनाचा पाया बनते. वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ असल्यामुळे त्यांच्यात जिद्द, धैर्य आणि लढण्याची वृत्ती असते. हीच वृत्ती त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढते. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी गूढ आणि शिकण्यासारखे असते. त्यामुळे भोगलेले दिवस हे त्यांच्या शक्तीचे स्रोत आहेत. त्यांच्या अंतर्मनात एक शांत पण प्रचंड शक्ती दडलेली असते, जी योग्य वेळ येताच एक प्रकट होते. पुढील दिवस हे वृश्चिक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ठरणार आहेत. या काळात अनेक नवीन संधी येतील, पण त्याचबरोबर काही आव्हानेही समोर येतील. या काळात त्यांच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा होईल. ग्रहस्थिती सूचित करते की काही गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातूनच योग्य मार्ग सापडेल. या काळात संयम आणि आत्मविश्वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणे हे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनात काही नवीन लोक येतील, पण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. या काळात स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे हेच त्यांना योग्य दिशा देईल. पुढील दिवस हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या काळात घेतलेले निर्णय त्यांच्या भविष्यास आकार देतील. कपटी नातेवाईक हे वृश्चिक राशींच्या जीवनातील एक मोठे वास्तव आहे. अनेक वेळा जवळचे लोकच त्यांच्या विश्वासाला तडा देतात. हे लोक बाहेरून गोड बोलतात, पण मनात वेगळेच विचार ठेवतात. अशा लोकांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची वृत्ती बदलणे गरजेचे आहे. या काळात काही नातेवाईक त्यांच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे ते त्यांच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी शांत राहून योग्य पावले उचलणे हे गरजेचे आहे. त्यांच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर लगेच प्रतिक्रिया न देता निरीक्षण करणे योग्य ठरेल. वृश्चिक राशीची ज्ञान शक्ती खूप मजबूत असते, त्यामुळे ती योग्य लोक आणि चुकीचे लोक देखील ओळखू शकते. या शक्तीचा योग्य वापर करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. स्वार्थी मित्र ही देखील एक मोठी परीक्षा आहे. जीवनात काही मित्र असे असतात ते फक्त आपल्या फायद्यासाठी जवळ येतात. जेव्हा गरज असते तेव्हाच ते साथ देतात, अन्यथा दूर राहतात.
वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी अशा लोकांना ओळखणे किंवा त्यांच्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. खरे मित्र नेहमीच कठीण काळात साथ देतात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या काळात काही मित्रांची खरी ओळख समोर येईल. काही जण साथ सोडतील तर काही नवीन आणि खरे मित्र आयुष्यात येतील. या बदलांना स्वीकारणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. प्रत्येक नात्याची कसोटी लागणार आहे आणि या कसोटीत जे टिकतील तेच खरे ठरतील. खरा संघर्ष हा वृश्चिक राशींच्या जीवनाचा मुख्य भाग आहे. हा संघर्ष केवळ बाह्य परिस्थितीशी नसून अंतर्मनाशीही असतो. अनेक वेळा स्वतःच्या विचारांशी, भावनांशी आणि निर्णयांशी लढावे लागते. हा संघर्ष त्यांना अधिक प्रगल्भ बनवतो. प्रत्येक संकटातून काहीतरी शिकण्याची वृत्ती त्यांना पुढे नेते. त्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत या त्यांच्या क्षमतेची परीक्षा असतात. या परीक्षांमधून ते अधिक मजबूत बनतात. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, पण हा संघर्षच त्यांना यशाच्या दिशेने नेतो. त्यामुळे संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याला सामोरे जाणे खूप आवश्यक आहे. या काळात आध्यात्मिकता ही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची शक्ती ठरणार आहे. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, जप आणि प्रार्थना यांचा आधार घ्यावा. त्यामुळे त्यांच्या मनाला स्थैर्य मिळेल. जीवनातील गोंधळ कमी होईल. अंतर्मनाशी जोडले गेल्याने योग्य निर्णय घेणे सोपे होईल. आध्यात्मिक मार्ग त्यांना नकारात्मकतेपासून दूर ठेवेल. त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. या काळात देवावर श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही श्रद्धा त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. आध्यात्मिकता ही तुमच्या जीवनातील मार्गदर्शक ठरेल. कर्माचे महत्त्व या काळात विशेषतः जाणवेल. जे काही आपण करतो त्याचे फळ आपल्याला मिळतेच. त्यामुळे चांगले कर्म करणे आवश्यक आहे. कोणाचाही वाईट विचार न करता आपल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करावे. इतरांच्या वागण्यामुळे विचलित न होता स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवावे. कर्माच्या नियमांपासून कोणीही सुटत नाही, त्यामुळे योग्य मार्गाने चालणेच श्रेयस्कर आहे. या काळात केलेले चांगले कर्म भविष्यात मोठे फळ देईल. विश्वास हा जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे, पण तो योग्य व्यक्तीवर ठेवणे हे आवश्यक आहे. अंधविश्वास टाळणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची ओळख करून घेण्यासाठी वेळ द्यावा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आपल्या अनुभवातून शिकावे. एकदा विश्वासघात झाल्यावर पुन्हा तीच चूक करू नये. विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यातील त्रास टाळता येईल. योग्य लोकांशी नाते ठेवणेच फायदेशीर ठरेल. धैर्य आणि संयम हे या काळात अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मिळेलच असं नाही. काही गोष्टींसाठी वेळ लागतो, त्यामुळे संयम ठेवणे गरजेचे आहे. धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तीमध्ये ही ताकद आधीपासूनच असते. फक्त तिचा योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे. वेळेची वाट पाहणे आणि योग्य क्षण ओळखणे महत्त्वाचे आहे. बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहावे. या काळात आर्थिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील अडचणी टाळता येतील. योग्य नियोजन केल्यास आर्थिक प्रगती शक्य आहे. आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही संतुलित ठेवणे गरजेचे आहे. ताणतणाव टाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करावे. योग्य आहार घेणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले असेल तरच जीवनातील आव्हानांना सामोरे जाता येईल. कुटुंबाचे महत्त्व या काळात अधिक जाणवेल. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद ठेवणे खूप आवश्यक आहे. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. कुटुंबाचा आधार हा मोठं बळ देतो, त्यामुळे नात्यांना जपणे आवश्यक आहे. जीवनातील प्रत्येक अनुभव हा काहीतरी शिकवून जातो. चांगले असो वा वाईट, प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची वृत्ती ठेवावी. यामुळे जीवन अधिक समृद्ध होते. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आपल्या अनुभवांचा उपयोग पुढे जाण्यासाठी करावा. शेवटी हा काळ जरी कठीण वाटत असला तरी तो कायमचा नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी आत्मविश्वास ठेवावा. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहावे. यश नक्कीच मिळेल. ही संपूर्ण यात्रा म्हणजे स्वतःला ओळखण्याची आणि अधिक मजबूत बनवण्याची प्रक्रिया आहे. संघर्ष, कपटी लोक, स्वार्थी मित्र या सगळ्यांमधून जाताना एक नवा आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते आणि हाच खरा विजय असतो. तर प्रत्येक संघर्ष हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी ज्या कठीण प्रसंगांना सामोरे गेले आहे ते त्यांच्या आयुष्याचा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे.
कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र हे केवळ एक परीक्षा असते, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधील फरक शिकवते. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यात एक अपार शक्ती आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. तर भेटूया पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.